अतिक अहमद नावाचा एक गुंड होता. उत्तर प्रदेशमध्ये ज्याला बाहुबली असं म्हटलं जातं असा हा व्यक्ती होता. या व्यक्तीची 2023 साली हत्या करण्यात आली. कॅमेऱ्यावरती काही लोकांनी येऊन त्याला आणि त्याच्या भावाला गोळ्या घातल्या आणि याचे व्हिडिओ देखील त्या काळात व्हायरल झाले होते. हा व्यक्ती उत्तर प्रदेशातला अत्यंत मोठा आणि नावाजलेला गुंड होता. त्याला तिथल्या जिल्ह्यातले अनेक लोक घाबरायचे, नेते घाबरायचे, सगळे घाबरायचे. पण त्याचं एक विशेष असं होतं की त्याच्या विरुद्ध जे खुनाचे किंवा खंडणीचे किंवा अशा प्रकारचे अनेक आरोप होते आणि त्याच्या केसेस ज्या न्यायालयात चालू होत्या त्या न्यायालयाचे जज देखील घाबरायचे. अतिक अहमदच्या बाबतीत असं झालेलं की 10 जजेसनी असं सांगितलेलं की आम्ही या व्यक्तीच्या केसमध्ये जज म्हणून बसणार नाही. असं म्हणायचं कारण काय? कारण त्या व्यक्तीच्या विरुद्ध जर एखादा निकाल द्यायला लागला तर आपलं भविष्यात काय होईल याची काळजी त्या जजला असायची. म्हणजे एवढी मोठी दहशत या व्यक्तीची होती, म्हणून जज देखील केस घ्यायला तयार होत नव्हते. पण अशीच एक नवीन केस आहे, ती आहे संजीव चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीची. आता संजीव चतुर्वेदी नावाचा हा व्यक्ती म्हणजे कुणी गुंड नाही, पण तरी देखील या व्यक्तीची केस घ्यायला 10 काय जवळजवळ आतापर्यंत 16 जजेसनी नकार दिला. आणि या 16 जजेसमध्ये अगदी सुप्रीम कोर्टाचे जज झालेले लोक देखील आहेत. म्हणजे इतक्या सगळ्या लोकांना भीती वाटते की संजीव चतुर्वेदीच्या केसमध्ये आम्ही जज म्हणून बसणार नाही. मग हा संजीव चतुर्वेदी आहे कोण? एक IFS ऑफिसर आहे. त्याच्या काही केसेस आहेत. या केसेसमध्ये कोणीही जज सुनावणीला तयार नाही. असं या व्यक्तीनं काय केलंय आणि या व्यक्तीला एवढे सगळे जजेस का घाबरतायत ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर 2002 साली UPSC ची परीक्षा पास होऊन इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये संजीव चतुर्वेदी यांची निवड झाली. संजीव चतुर्वेदी यांना हरियाणा काडर मिळालं. हरियाणामध्ये 2002 ते 2007 अशी 5 वर्ष त्यांनी काम केले. आता मागच्या काही दिवसांपासून अरवलीचा विषय अतिशय तापलेला आहे. कारण अरवलीमध्ये मोठ्या प्रमाणावर मायनिंग होत आहे, तिथं जंगलतोड होते आहे. या सगळ्या गोष्टींचा मुद्दा आता तापलेला आहे, कारण न्यायालयानं तसा निर्णय दिलाय म्हणून. पण या संजीव चतुर्वेदींनी फॉरेस्ट ऑफिसर असताना हरियाणामध्ये हा विषय अगोदरच उचललेला होता. अशा प्रकारचा एक अत्यंत प्रामाणिक हा असा ऑफिसर आहे. संजीव चतुर्वेदींच्या प्रामाणिकपणाची शिक्षा त्यांना सुरुवातीपासूनच मिळायला झाली. संजीव चतुर्वेदींच्या प्रामाणिकपणाची शिक्षा त्यांना सुरुवातीपासूनच मिळायला सुरुवात झाली. 2002 पासून 2007 पर्यंत फक्त 5 वर्षात संजीव चतुर्वेदींच्या 12 ट्रान्सफर हरियाणामध्ये झाल्या. का? कारण प्रत्येक ठिकाणी ते तिथं असणारा भ्रष्टाचार उघडकीस आणायचे. तिथं मायनिंग माफिया म्हणजे खाणकाम करणारे माफिया ज्या पद्धतीनं बेसुमार खाणकाम करायचे, जंगलतोड केली जायची, झाडं तोडली जायची, ज्या जंगलासाठी आरक्षित विभाग आहे तिथली झाडं तोडली जायची, या सगळ्या गोष्टी संजीव चतुर्वेदींनी चव्हाट्यावर आणल्या म्हणून त्यांना शिक्षा दिली गेली. सारख्या सारख्या त्यांच्या ट्रान्सफर केल्या गेल्या. पण 2007 साली तर सरकारनं कहर केला. त्यावेळी तिथं भूपिंदर सिंग हुड्डा यांचं काँग्रेसचं सरकार होतं. त्यांनी संजीव चतुर्वेदींना सस्पेंड केलं. त्यांच्यावरती काही आरोप लावले आणि त्यांना सस्पेंड केलं गेलं. मग 2007 ते 11 या काळात 4 वर्षात ते सस्पेंड राहिले, घरी बसून राहिले. पण यावेळी त्यांच्या या सस्पेन्शनची चौकशी करायला एक कमिटी नेमली गेली. या कमिटीच्या लक्षात आलं की या व्यक्तीनं काहीच गुन्हा केलेला नाही. या व्यक्तीवरती ज्या लोकांनी आरोप लावले, खोटे आरोप लावले, त्या लोकांनी खरं तर गुन्हा केलेला आहे. त्यामुळे या कमिटीच्या लक्षात आलं की भूपिंदर सिंग हुड्डा आणि काही महत्वाचे अधिकारी हरियाणामधले या सगळ्या लोकांनी मुद्दाम फ्रेम करून या माणसाला फसवलेला आहे. त्यानंतर संजीव चतुर्वेदी यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं. अर्थात हे करता करता 2011 साल उजाडलेलं होतं. त्यामुळे संजीव चतुर्वेदी निर्दोष झाल्यानंतर राष्ट्रपतींनी तिथं स्वतः जाऊन सांगितलं की या व्यक्तीला निर्दोष मुक्त केलेला आहे, त्याच्या विरुद्ध ज्या चार्जशीट फाईल केल्यात त्या सगळ्या मागं घ्या. आणि राष्ट्रपतींनी सांगितलं की या व्यक्तीचं जे सस्पेन्शन केलंय तेही मागं घ्या. म्हणजे राष्ट्रपतींनी एखाद्या IFS ऑफिसरच्या केसमध्ये स्वतः उतरणं आणि सांगणं की हा माणूस निर्दोष आहे, म्हणजे किती जबरदस्त काम या माणसाचं असेल बघा. त्यानंतर मग यांना कुठेतरी ऍडजस्ट करायचं म्हणून त्यांची ट्रान्सफर एम्समध्ये केली गेली. एम्स म्हणजे दिल्लीमध्ये जे एम्स हॉस्पिटल आहे तिथं त्यांची चीफ विजिलन्स ऑफिसर म्हणून नेमणूक केली. तिथं गेल्यानंतर त्यांनी 18 महिन्याच्या कारभारात 200 भ्रष्टाचाराच्या केसेस बाहेर काढल्या. त्यांनी तिथं जाऊन त्यांच्या लक्षात आलं की खोट्या लोकांची भरती केली जाते. म्हणजे फक्त कागदावर नावं आणि पगार द्यायचे, पैसे आपण लाटायचे, असा प्रकार होतो. याशिवाय त्यांच्या लक्षात आलं की जे मेडिकल इक्विपमेंट खरेदी केलं जातं या सगळ्या इक्विपमेंटमध्ये मोठा घोटाळा केलेला आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर काढल्याचा परत त्यांना फटका बसला. त्यांची ट्रान्सफर उत्तराखंडला करण्यात आली. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याबरोबर नेहमी होत राहिल्या. या दरम्यान त्यांच्यावर कितीही आरोप झाले किंवा त्यांना कितीही वेळा बदललं गेलं, ट्रान्सफर केली गेली, तरी त्यांनी प्रामाणिकपणा कधीही सोडला नाही. त्यांनी आपल्याबरोबर जे काही होतंय ते सगळं लिहून
रेकॉर्ड तयार ठेवलं आणि ते रेकॉर्ड तयार करून सिनियर्सला पाठवलं किंवा सरकारकडे पाठवून दिलं. या गोष्टींचा त्यांना कधी फायदा झाला तर कधी तोटा झाला. 2015 साली त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामध्ये त्यांना जी रक्कम मिळाली ती रक्कम देखील त्यांनी भारत सरकारला देऊन टाकली. पण तरी देखील भारत सरकारनं मग लगेच त्यांना चांगलं म्हटलं किंवा त्यांचं कौतुक केलं अशातला भाग नाही. भारत सरकारला असो किंवा हरियाणा सरकारला असो, तेव्हा तिथं काँग्रेसचं सरकार असो किंवा बीजेपी सरकार असो, या व्यक्तीचा प्रत्येक सरकारला नेहमी त्रासच होत आला. संजीव चतुर्वेदी यांची अडचण मग कुणाला होत होती तर तिथं असलेल्या अनेक IAS ऑफिसर्सना किंवा इतर वेगवेगळ्या ऑफिसर्सना, कारण प्रत्येकाला जे काही सरकारमध्ये चाललंय त्याच्यामधला थोडा थोडा वाटा मिळायचा. संजीव चतुर्वेदींच्यामुळे तो वाटा मिळणं कमी झालं किंवा बंद झालं किंवा भविष्यात आपण अडचणीत येऊ अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे संजीव चतुर्वेदींना मग कसं या सिस्टीम मधून हाकलून काढायचं, बाद करायचं, तर त्यासाठी एक आयडिया केली गेली. 2016 साली अॅन्युअल परफॉर्मन्स रिव्ह्यू जो असतो ना, आपल्याला ज्याला अप्रेझल म्हणतो, अशा अप्रेझलमध्ये संजीव चतुर्वेदींना अक्षरशः 0 ग्रेड दिली गेली, म्हणजे 0 मार्क दिले. म्हणजे जणू काही माणूस कामच करत नाही. पण 0 मार्क दिले म्हणून मग ते गप्प बसले नाहीत. ते सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे गेले. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांच्या अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात त्याचा निर्णय देण्याचा अधिकार या ट्रिब्युनलला असतो. त्यांच्याकडे कोर्ट म्हणून अधिकार असतो. या ट्रिब्युनलला देखील त्यांनाच दोषी असं गृहीत धरलं आणि त्यांच्या विरुद्ध काही नियम आणि अटी घातल्या आणि त्यांच्या विरुद्ध काही डिसिप्लिनरी ऍक्शन घेतली. मग हे देखील संजीव चतुर्वेदींना पटलं नाही. त्यांनी सांगितलं की मी कोणताही गुन्हा केलेला नाही, मी उलट भ्रष्टाचार बाहेर काढायचं काम करतोय, सरकारला धारेवर धरतोय, हे सगळं मी योग्य काम करतोय आणि मी चुकलेलं नाही. ते मग हायकोर्टमध्ये गेलं. हायकोर्टमध्ये जाताना त्यांनी ज्या काही अधिकाऱ्यांच्यावर ज्यांच्यावर आरोप ठेवले होते त्या सगळ्या केसेस हायकोर्टात नेल्या. आता हायकोर्टात गेल्यानंतर मग असा प्रश्न झाला की 2016 ते 2025 या मागच्या जवळजवळ 9 वर्षापासून संजीव चतुर्वेदींची ही केस हायकोर्टामध्ये आहे. त्या हायकोर्टमध्ये आतापर्यंत 16 जजेसच्या समोर ही केस गेलेली आहे. पण प्रत्येक वेळेला त्या जजच्या समोर जर केस गेली तर तो जज म्हणतो की मला या केसमधून रिक्यूज करा. रिक्यूज करा म्हणजे काय, तर माझ्या समोर ही केस चालवू नका, मला दुसरीकडे जाऊ द्या आणि दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला तरी ही केस चालवायला द्या. असंच जनरली जज कधी म्हणत असतात, ज्याला एक नॅचरल जस्टिसचा एक नियम आहे. म्हणजे जर मीच गुन्हेगार असेन तर मीच तिथं जज म्हणून बसू शकत नाही. त्यावेळी जज काय म्हणतो की मीच गुन्हा केलाय असा माझ्यावर जर आरोप असेल तर मी जज म्हणून बसू शकत नाही, त्यामुळे मला रिक्यूज करा, म्हणजे मला काढा आणि दुसऱ्या कुणाला तरी जज म्हणून बसवा. याला म्हणतात नॅचरल जस्टिस. पण इथं तसं नाही आहे. इथले जज संजीव चतुर्वेदी यांची केस ऐकून घ्यायला तयार नाहीत. त्याचं मग नक्की कारण काय आहे तेही तुम्हाला सांगतो. संजीव चतुर्वेदींनी आतापर्यंत ज्या ज्या लोकांना या सगळ्या केसेसमध्ये गुंतवलंय किंवा अडकवलंय किंवा ज्यांना त्यांनी पकडलंय, या सगळ्यामध्ये खूप मोठी मोठी लोक आहेत. त्याच्यामध्ये काही सिनियर IAS IPS ऑफिसर्स आहेत, त्याच्यामध्ये काही मिनिस्टर्स आहेत. मग ते राज्यातले मिनिस्टर्स असतील, केंद्रातले मंत्री असतील, केंद्रातले काही कॅबिनेट मंत्री देखील असतील. याच्याशिवाय हरियाणाचे, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रातले काही मंत्री देखील आहेत. हे सगळे मोठे मोठे लोक असल्यामुळं जर एखादा जज त्यांची केस ऐकून घेत असेल तर त्या जजला देखील माहिती आहे या केसमध्ये कदाचित हे संजीव चतुर्वेदी जिंकतील आणि मला त्यांनी ज्यांच्यावर आरोप लावले त्या मंत्र्यांना किंवा त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना शिक्षा द्यावी लागेल आणि मग माझं भविष्य काय असेल. त्यामुळे जजला देखील भीती वाटते की संजीव चतुर्वेदी यांचं ऐकून जर मी केसवरती थांबलो तर मला मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांशी पंगा घ्यावा लागेल. म्हणून या व्यक्तीची केस ऐकून घ्यायला देखील भारतातले जजेस तयार नाहीत. 2016 पासून 2025 पर्यंत 9 वर्ष ही केस चालू आहे, पण कुणी ही केस अजून ऐकून घेतलेली नाही. मागच्या ऑक्टोबरमध्ये 16व्या जजने यासाठी नकार दिला. आता बघूया पुढची केस 17व्या जजकडे जाते काय आणि नक्की या प्रश्नाचा निकाल कधी लागतो. थोडक्यात काय, जो माणूस प्रामाणिकपणे काम करतोय त्याला इथं काम करून दिलं जात नाही. जो कोणी ऍडजस्ट करून घ्यायला तयार होईल, प्रत्येक ऑफिसर जेव्हा सिस्टीममध्ये जातो तेव्हा तो पहिल्यांदा अगदी सिंघम असतो, पण तिथं गेल्यानंतर लक्षात येतं की इथं सिंघम होऊन चालत नाही. सगळं काही ऍडजस्ट करावं लागतं. सगळे पैसे नको असले तरी आपल्यापर्यंत पोहोचवतात. या सगळ्या गोष्टींची मग त्या अधिकाऱ्याला सवय लागते आणि मग तो तिथे ऍडजस्ट झाला की मग तो सिस्टीमचा भाग होतो. पण संजीव चतुर्वेदींसारखे काही लोक जे सिस्टीममध्ये ऍडजस्ट होत नाहीत, अशोक खेमकासारखे लोक जे सिस्टीममध्ये ऍडजस्ट होत नाहीत, त्यांच्या मग खेमकांच्या जशा 57 ट्रान्सफर केल्या त्यांच्या आयुष्यात, अशा पद्धतीची गोष्ट या प्रत्येक व्यक्तीबरोबर होत राहते. या संजीव चतुर्वेदींच्या केसबद्दल किंवा त्यांनी जे काही केलंय त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आरवलीसारखा जो प्रश्न आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न झाला, या प्रश्नाला 2002-03 पासूनच या व्यक्तीनं वाचा फोडलेली होती. या मुद्द्यावर देखील तुमचं मत आम्हाला सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.